विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आंबेगाव परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या आणि मानव वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन माणिकडोह इथल्या बिबट्या निवारा केंद्राची क्षमता वाढवण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. सध्या या केंद्रात 52 बिबट्या ठेवण्यात आले आहेत. गेल्या 6 महिन्यात या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात किमान 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरून घसरल्याच्या अपघातानंतर रुळांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे काल संध्याकाळी मुंबई ते डहाणू रोडपर्यंतची उपनगरी रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. मुंबई सुरत विभागावरील बाधित ट्रॅक दुरुस्तीच्या कामानंतर पश्चिम रेल्वेनं हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचं घोषित केलं. पुणे महसूल विभागातील 5ही जिल्ह्यात मिळून आज मितीला सुमारे 808 टँकरद्वारे अंदाजे 14 लाख लोकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे 292 टँकर्स पुणे जिल्ह्यात सुरू असून त्यापाठोपाठ जिल्ह्यात 203 टँकर्स सुरू आहेत. डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यात 23 मे रोजी झालेल्या स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्नेहा मेहता आणि मलय मेहता या 2 संचालकांना न्यायालयानं 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या स्फोटात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर 60 जण जखमी झाले होते. दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 45व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं काल अरविंद भादीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सरकारी आणि खासगी मिळून 14 वीज कंपन्यांचे 30 संघ आणि सुमारे 375 खेळाडू यात सहभागी झाले आहेत. उद्या या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.